कर्जमाफीसाठी ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांचा हनुमान आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आंदोलकांची तब्येत खालावत असल्यानं आंदोलकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। शासन प्रशासनाकडून कोणतीच दखल न घेतल्यामुळे बेमुदत आंदोलन सुरूच आहे। भाजप सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आमचं सरकार आलं की कर्जमाफी करून, परंतु अद्याप सरकार येऊन 2.5 महिने उलटले, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालय परिसरात झाडावर चढून हनुमान आंदोलन कालपासून चालू आहे। अद्याप कोणते शासन प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबद्दलचं कोणतेही गांभीर्य न घेतल्यानं आंदोलन आक्रमक होण्याच्या मार्गावर आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठोस भूमिका, कर्जमाफीबद्दल आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हनुमान आंदोलन सुरूच राहील, असं आंदोलक कारभारी मसलेकर यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाठ यांनी। गटाकडून होत आहे। आजचा दुसरा दिवस आहे। अद्याप शासनाने प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आंदोलन सुरूच आहे। माझ्यासोबत आंदोलक आहे। काय सांगसाल प्रशासनाने तुमची दखल घेतली? प्रशासनाने दखल घेतली, त्यांनी सांगितलं फक्त काल मॅडम कुठंतरी ड्युटीवर गेल्या होत्या बाहेर कुठंतरी, तहसीलला तर नव्हत्या त्या। त्याच्यानंतर 5 वाजता आल्या, त्यांनी सांगितलं की तुमचा अहवाल आम्ही कलेक्टरला कळवतो, तुम्ही खाली येऊन जा। असं तर आम्ही मुख्यमंत्र्याला याच्या अगोदर मी हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन निवेदन दिलं होतं, डायरेक्ट मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं ते। मग इथून कलेक्टरमार्फत त्याच्यावर काय कारवाई होणार आहे? आमचं म्हणणं एकच आहे की बघ तुम्ही आता आम्ही जर काही इथं हनुमान आंदोलन करू लागलो, नुसतं हनुमान आंदोलन तर या इथं मी बेमुदत उपोषणवर आहे। आता हनुमान आंदोलन जर एखादा माणूस झाडावर चढला तर प्रशासनाला एवढं कळायला पाहिजे, तो सांगतो की जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी खाली येणार नाही। मग मानवी काही गोष्टी असतात, त्याला कुठंतरी एखाद्या वेळेस वॉशरूमला वगैरे जावं लागत असतं। त्याच्यामुळे तो जर झाडावर त्याचा अर्थ त्याचं उपोषण पण चालू आहे, प्रशासनाला कळायला नाही पाहिजे का? तुम्ही तहसीलदार मॅडमला तुम्ही जवळपास 2 दिवसापूर्वी अल्टिमेट एक निवेदन दिलं होतं, 4 तारखेला दिलं होतं। त्याची दखल घेतली नाही? त्याची दखल काहीच नाही घेतली, काहीच दखल घेतली नाही। मग त्यांना माहीत कळायला पाहिजे होतं ना की माणसाला एखाद्या वेळेस समजा बाथरूमला वगैरे बाहेर जावं लागू शकतं, त्याच्यामुळे हे वरून खाली येणार नाही। मग याच्यामुळे हे उपोषण पण करणार आहे। तुम्ही IPS आपली जे तुम्ही MPSC मधून जर तुम्ही अधिकारी झाले तर तुम्हाला साध्या गोष्टी कळायला पाहिजे ना। आणि जर तुम्हाला हेच कळत नाही तर तुम्हाला तिथं बसण्यात काहीच अधिकार नाही ना। त्याच्यानंतर तुमच्या सुट्ट्या वगैरे, तुमच्या दारात जर आंदोलन चालू आहे, आमच्या घरी जर पाहुणे येऊन बसले तर आम्ही गावाला निघून जाणं चालतं का? आम्ही का रोज आंदोलन करणार आहे इथं? जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत मॅडमला इथं काय काम होतं? कुठं गेलं मॅडम? आज काय एवढं त्यांचं काम आहे इतकं प्रायव्हेट? आम्हाला कामं नाही बाकीच्या लोकांना? अहो शेतकरी तिकडं मुलीच्या लग्न त्यांचे खोळंबलेले, इतकं मोठं कर्ज डोक्यावर झालं, नापिकी आलेली इकडून, कुठंतरी अतिवृष्टी होती आणि बदनापूर तालुक्यावर सातत्यानं अन्याय आहे सगळे। आता अतिवृष्टी सगळ्यात तालुक्याला पैसे मिळाले या अतिवृष्टीचे, बदनापूर त्यात वगळलं, त्याचं 0 आहे। नेमका प्रॉब्लेम काय? तुम्ही देखील 1 महिन्यापूर्वी नागपूरला अधिवेशनामध्ये तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये निवेदन दिलं होतं कलेक्टरला, त्यावेळेस ते मुख्यमंत्र्यांना भेटून त्यावेळेस निवेदन त्यांची देखील अंमलबजावणी आणखी झाली? काहीच नाही झाली, कुठंच काहीच नाही। कारण त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता निवडणुकीच्या अगोदर की आमचं सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही शेतकऱ्याची पहिल्याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करू, आणि ती होईल या आशेनं आम्ही नागपूरला गेलो होतो डायरेक्ट, किंवा तिथं कमीत कमी ताबडतोब हे निर्णय घेतील आणि शेतकऱ्याची कर्जमाफी 100% होऊन जाईल। त्याच्यामुळे शेतकरी आशेवर होता, परंतु आता शेतकऱ्याला विष प्यायची पाळी आली। आणि जर माझा शेतकरी बांधव जर विष पिऊन मरत असेल, गळफास घेऊन जर मरत असेल, आणि त्याच्यासाठी जर मी एकटा जर गेलो काय फरक पडत नाही ना। त्याच्यामुळे जर कधी तुम्हाला जर मला घालवायचं असेल तर घालवा, नाही तर मग तुमचा एक नियम असतो कायदा की ज्यावेळेस समजा तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करता त्यावेळेस जो जाहीरनाम्याचं पालन करीत नाही त्यावेळेस त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जातो, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते। माझं म्हणणं असं आहे की मी पोलीस स्टेशनला आता अर्ज देतो, पोलीस स्टेशनचे जे काही PI आहे त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यावर कारवाई करा। पुन्हा त्यांनी सांगू नका की संविधानिक पदावर बसलेला माणूस आहे त्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही, या गोष्टी सांगू नका। सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यावेळेस ते सर्वसामान्य होते, त्यावेळेस त्यांनी जे काही त्यांना बोलताना कळालं नाही की आपल्याकडून दिलं जात नाही, आपण बोलायचं कशाला? मग त्यांनी आता त्यांच्यावर कारवाई करा, मुख्यमंत्र्यावर ताबडतोब कारवाई करा। मुख्यमंत्र्यावर कारवाई झाली मी लगेच उपोषण सोडून देतो। बरं ठीक आहे। आज मेडिकल तपासणी झाली, याची पुढची भूमिका कशी असणार? याच्या पुढची भूमिका काही नाही, वरून चक्कर वगैरे येऊन खाली जर पडलो मेलो तर त्या ठिकाणी ते बघून घेतील, त्याला सगळं जबाबदार तुमचं प्रशासन राहील, मुख्यमंत्री राहतील। कारण मुख्यमंत्र्यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं, आणि बोलले तर निदान नाही फुल तर फुलाची पाकळी होती द्यायला पाहिजे होती। तुम्ही जर कधी 3 लाख बोलले असेल तर 2.5 लाख द्या, आमचं काही म्हणणं पण द्या ना। तुम्ही तोंडाला पानं जर पुसत असतील प्रत्येक वेळेस शेतकऱ्याच्या, आणि त्यात बदनापूर तालुका कुठून पोटाखाली आणला मला तेच कळत नाही। बदनापूर तालुक्यावर सातत्यानं अन्याय, सातत्यानं अत्याचार आहे, नेमकी भानगड काय मला हेच कळत नाही। का बदनापूरचं कुठून मॅनेजमेंट होतं हे समजत नाही मला। आता माझ्या हातापायाला मुंग्या वगैरे यायला लागलेलं आहे, मला चक्कर यायला लागलेले आहे। रात्री मी पूर्ण झाडावर, रात्रीभर मला सांगा, काल त्यांना सांगितलं मी झाडावर चढलेलो आहे, झाडावर चढल्यानंतर मला सांगा झाडावर कोणता माणूस झोपतो?
यांची जबाबदारी नव्हती. कदाचित रात्रीत जर मी पडलो असतो तर मेलो असतो तर, आणि जर हे मारायलाच बसले असेल तर काही हरकत नाही. हे गळफास दोऱ्या कशासाठी लावलेले? गळफास दोऱ्या असं की जर आम्हाला बळजबरीने जर यांनी उतरवण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनानं किंवा कोणत्याही प्रशासनानं, तर आम्ही डायरेक्ट गळ्यामध्ये गळफासला अटकून आत्महत्या करू. कारण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तर हलणार नाही. आता काही हो, जीव गेला तरी चालेल, मी इथून हलणारच नाही, म्हणजे हलणार नाही. प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना.